तुम्हाला पण तोंडी लावायला चटपटीत काहीतरी पाहिजे असतं तर ही झणझणीत आणि चविष्ट सुकवलेली मिरची करून बघा। ही खाल्ली तर चव जिभेवर आणि आनंद मनात। सुकवलेली मिरची बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो हिरवी मिरची घेतली होती। ती आपण स्वच्छ धुवून घेऊया। आता त्यातलं पाणी निथळण्यासाठी आपण टोपलीमध्ये त्या सर्व मिरच्या ठेवूया। त्यानंतर कॉटनच्या कपड्याने ह्या सर्व मिरच्या आपण पुसून काढूया। पुसून झाल्यावर आपण मसाल्याची तयारी करूया। त्यासाठी 10 चमचे धणे, 8 चमचे राईची डाळ, 4 चमचे जिरं, 2 चमचे मेथी दाणे। आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊया। भाजताना सुद्धा मसाल्याचा सुगंध येईपर्यंत भाजून घ्या, एकदम करपू देऊ नका। भाजलेले साहित्य आपण खलबत्त्याने दरदरीत कुटून घेऊया। इथे तुम्ही मिक्सरचा देखील वापर करू शकता। आता आपण मिरचींमध्ये भरण्यासाठी सारण तयार करूया। त्यासाठी हा तयार केलेला मसाला 2 चमचे हिंग, 2 चमचे हळद आणि 2 चमचे मीठ घालूया। नंतर ह्यावरून आपण 1 लिंबू पिळून घेऊया। लिंबू हे प्रिझर्वेटिव्ह आहे, त्यामुळे या सारणाला बाइंडिंग सुद्धा येते आणि मिरच्या खूप महिने टिकू शकतात। आता आपण मिरच्यांना कापून घेऊया। फक्त एका बाजूनेच आपल्याला सुरीने काट मारून घ्यायचे आहे। त्यानंतर तयार केलेलं सारण आपण मिरच्यांमध्ये गचगचीत भरून घेऊया। असं अंगठ्याच्या मदतीने दाबून घेऊया, जेणेकरून ते सारण खाली गळणार नाही। सर्व भरलेल्या मिरच्या आपण कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेऊया। ह्या मिरच्या सुकायला साधारण 7 ते 8 दिवस लागतात। मिरच्या सुकल्या हे कसं ओळखायचं तर मिरचीचा पूर्णपणे रंग बदलला गेला पाहिजे आणि मस्त असा खणखणीत त्यांचा आवाज आला पाहिजे। तुम्ही इकडे बघू शकता, मी मिरच्यांना एकमेकांवर आपटते तरी सुद्धा त्यातलं सारण बाहेर पडत नाहीत। आता गरमागरम तेलामध्ये आपण ह्या मिरच्या फ्राय करून घेऊया। साधारण 10 ते 12 सेकंदांमध्ये ह्या मिरच्या तळून सुद्धा निघतात। या मिरच्यांवर असा रंग आला की आपण लगेचच ह्या काढून घेऊया। मिरच्या तर आपल्या फ्राय करून झालेल्या आहेत आणि त्यासोबत जर डाळ खिचडी असेल तर एकच नंबर। डाळ खिचडी बनवण्यासाठी तेलामध्ये लसूण, मिरची, कढीपत्ता, कांदा आणि हिंग घालूया। कांदा नरम पडला की त्यामध्ये पाव चमचा हळद घालूया। हे परतून झाल्यावर आपण त्यामध्ये समप्रमाणात भिजवलेली डाळ आणि इंद्रायणी तांदूळ घालूया। नंतर त्यात 2 ग्लास पाणी घालूया। पाणी घालून झाल्यावर त्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि थोडी चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालूया। सर्व साहित्य आपलं घालून झालेलं आहे। आता आपण कुकर बंद करूया आणि ह्याच्यात 3 शिट्ट्या काढून घेऊया। तुम्ही इकडे बघू शकता, आपली मस्त अशी गरमागरम दाल खिचडी इकडे तयार झालेली आहे। इंद्रायणी राईस थोडा चिकट असतो, पण याची दाल खिचडी एक नंबर लागते। आपण इकडे एक तडका तयार करूया। त्यासाठी तुपामध्ये जिरं, लसूण, हिंग, कोथिंबीर, सुकी मिरची आणि थोडी मिरची पावडर घालूया। आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया। आता हा तयार केलेला तडका आपण डाळ खिचडीवर घालूया। तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग इकडे आलेला आहे आणि आपली इकडे जबरदस्त अशी दाल खिचडी तयार झालेली आहे। अशी गरमागरम दाल खिचडी त्यासोबत या फ्राय केलेल्या मिरच्या एक नंबर लागतात। तर लवकरच फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।